कर्णधारांना सूचना आहे, ही जी 4 षटकं टाकली जातील ते 5-5 चेंडूचे असतील. 5-5 चेंडूचे 4 षटकं होतील. प्रत्येक ओव्हरमध्ये 5 चेंडू फेकले जातील. चला सामन्याला सुरुवात करूया. आणि गौरव असेल गोलंदाजी मार्कवर. साई पोपा संघाकडून स्टार्ट टू मॅच. पियुष नॉन स्ट्राईक इनला असेल केवल्य. ही जोडी मैदानात. गोलंदाज गौरव. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू श्रीगणेशचा चांगला केला गौरवने. निर्धाव चेंडूची सांगता केली. पुन्हा एकदा गौरव त्यातून टोळवला. चांगलं अक्षयचं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव पूर्ण झाली. 2 धावा होतील का? 2 धावा पूर्ण केल्या पियुष आणि केवल्य. 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू गौरवचा सुंदर गोलंदाजी. तिसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा जोरात मार. चांगला झेल पकडला. हे झेल पकडत नाही ते सर, हे जड चिपकतात. फक्त प्रयत्न करायचा असतो. तो प्रयत्न पूर्ण केला आणि कुणालने तो झेल पकडला. आपण नेहमी क्रिकेटमध्ये सोपा झेल हातातून दिसतो आणि अवघड जेवण चिपकतो, अशी क्रिकेटची म्हण आहे. ती पूर्ण केली कुणालने आणि माघारी पाठवलं पियुषला. स्वयं 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 असेल फलंदाजीला. पियुषची जागा सांभाळेल गौरव. 9 चेंडू. चार चेंडू 3 धावा. टॅप मारण्याचा प्रयत्न. पाच चेंडू आणि 4 धावा धावफलकावर लागल्यात. सुंदर गोलंदाजी गौरवची पाहायला मिळाली. 1 गडी बाद केला. 2 निर्धाव चेंडू टाकले आणि 5 चेंडू तर 4 धावा खर्च करून आपले शतक समाप्त केले. आता सिद्धार्थ दुसरं शतक घेऊन सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक धाव. 2 चेंडूचा खेळ संपलाय सिद्धार्थच्या. 1 धाव खर्च केली. अजूनपर्यंत 3 चेंडू टाकावे लागतील. सुंदर गोलंदाजी. सुंदर काय क्षेत्ररक्षण. सिद्धार्थचं आता क्षेत्ररक्षण झालंय सिद्धूच्या गोलंदाजीवर. चार चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या शतकातला आणि तो सुद्धा पंच काय फलंदाज बाद. 2 शतकं संपली. 2 गडी बाद झालेत. धावसंख्या झाली 6. कुणाल सुंदर गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजीने 1 गडी आतापर्यंत बाद केलाय. कुणाला ना कुणालने 1 गडी बाद केला. पहिला गौरवने शतकात तळले 1 गडी बाद केलाय. सिद्धर्शने 1 गडी बाद केलाय. अजून 4 चेंडू टाकायचे कुणाला. आता कल्याण. चांगली बॉलिंग करतोय कुणाल, कारण की 2 चेंडूचा खेळ संपलाय. 1 धाव खर्च केली कुणालने. 4 चेंडूचा खेळ बाकी. सुंदर टोलेला गौरव आहे. 1 धाव पूर्ण.
तीन चेंडूचा खेळ तीन चेंडू झालेत, आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. एक मोठी धावसंख्येसाठी चौकाराची गरज. निळकरा जुन्या संघाला प्रयत्न करतोय आणि गचाळ क्षेत्ररक्षण कोणाकडून तर गौरवकडून. धावसंख्या झाली 12 धावा. धाव फडकावं लागले, शेवटचा चेंडू टाकावा लागेल कुणाला. 12 धावा. कल्याण चांगली फलंदाजी करते, पुन्हा एकदा गावाकडे तोडायचा प्रयत्न, पण एक धावसंख्या झाली 13. शतक समाप्त. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 13. 15 चेंडू आणि 13 धावा धाव फडकावं लागल्यात. आता अक्षय पुसाळकर ज्याने मागच्या सामन्यात गोलंदाजी केली नाही थोड्या दुखापतीमुळे, तो पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. अक्षय अक्षय पहिलाच चेंडू, सुंदर गोलंदाजी. फलंदाज बाद, कल्याणला बाद केले. प्रत्येक गोलंदाजाने गडी मिळवलाय. अक्षय असो तर गौरव. पुढचा चेंडू वाईट, स्वेर घोषित केलाय पंचांनी. अक्षय पुन्हा एकदा फुलटॉस घेण्याचा प्रयत्न. चुकी गौरव करणार नाही, कारण एक चूक गौरवकडून घडली. चौकार गेला, मिसफील्ड झाला. 2 चेंडू 15 धावा धाव फडकावं लागल्यात. 2 चेंडू 15 धावा. पुढचा चेंडू 3 चेंडू आणि 15 धावा. थोडसा बॅकफुट ढकललाय नियुक्ती संघाला. फलंदाज बाद, पण चेंडू आहे वाईट. 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी. मंथन 2 चेंडूचा खेळ, फुल टॉच चेंडू, पण पुन्हा एकदा वाईट. धाव संख्या झाली 17. पुढचा चेंडू नो चेंडू. धाव संख्या झाली 18. 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. सुंदर गोलंदाजी आणि शतक संपले. 18 धावा धाव फडकावं लागल्या. 19 धावांची गरज. 6 रुपया संघाला विजयासाठी. 20 चेंडू आणि 19 धावांची गरज. चला फास्ट करायचंय. 20 चेंडू 19 धावांची गरज. फलंदाजीसाठी आला तो गौरव. नॉन स्ट्राईक लाईनला सिद्धेश. चला नाणेफेकी करून घ्यायचे. आयन बॉयज आणि कालिंजी आयोजक नाणेफेकी करून घ्यायचे. आयन बॉयज आणि कालिंजी. गौरव पहिला चेंडू गौरवला सुंदररित्या, आणि गौरव स्वतः बाहेर निघालाय, कारण ही खेळाडू वृत्ती असते की मी बाद झालोय तर मला जाणं गरजेचं आहे. आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय. एक मोठा मासा गळा लागलाय मी एक या संघाला. टीम स्पिरिट
नक्की अंगात आली असेल, कारण की पहिल्या चेंडूवर चांगला गडी मिळवला तो म्हणजे गौरवचा एक महागडा खेळाडू. ही जागा सांभाळ अक्षय. सार्थकने सार्थक लावलंय नेकवेरा संघासाठी. पुढचा चेंडू अक्षयसाठी सुंदररित्या टोलवला. क्षेत्ररक्षक आहे आणि हे गचाळ क्षेत्ररक्षण. याच्यापेक्षा गचाळ काहीच असू शकत नाही, कारण पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता, थोडंसं बॅकफुटवर ढकललं होतं साई कृपा संघाला, पण दुसऱ्या चेंडूवर अक्षयच्या बॅटमधून चौकार आला. एक संजीवने देऊन गेला साई कृपया संघाला. 2 चेंडू 4 धावा, 19 धावांची गरज आहे. सार्थक पंच निर्णय द्यायचा आहे. चला पंच काय आमच्यापर्यंत कळवा. हा ठीक आहे. वन सिंगल आहे ना. धन्यवाद सार्थक. पुन्हा एकदा आणि आत्ता पंच नक्कीच वाईट देतील, कारण की स्वेर घोषित केला पंचांनी. जसं समजलं सिद्धेशला की चेंडू बाहेरच्या दिशेने वळते, सोडून टाकला सिद्धेशने. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव आली. पुढचा चेंडू सार्थकचा. अक्षय चांगली फलंदाजी करतो, कारण गौरव नंतर जबाबदारी सांभाळायला हवी. आपल्या संघाला विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचवायचं असेल तर अक्षयला थांबावं लागेल. 1 शतक संपले. धावसंख्या झाली 8. 8 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली गोलंदाजी केली होती सार्थकने. गौरवचा विकेट मिळून थोडी एनर्जी आली होती, पण अक्षयने एनर्जी धुडकावून लावली चौकाराने. यश आता यशला यश संपादन करायला लागेल. जर विजय आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर अक्षय पुसाळकरला जखडून ठेवायला लागेल. पहिला चेंडू याची सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. अक्षयला जे बोलले ते केले, जखडून ठेवले पहिल्या चेंडूवर. 1 चेंडूचा खेळ संपला यशच्या. आता अजून यशला 4 चेंडू. सुंदर फलंदाजी. सिंगल काढले यशने, सॉरी अक्षयने. याच्या गोलंदाजीवर 2 चेंडूचा खेळ संपलाय. सिद्धेश आणि धावची तर होईल का, पण नाही. कल्याणने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, थ्रो थोडा चुकीचा गेला. 1 धाव पूर्ण झाली. 3 चेंडू 10 धावा. 4था चेंडू 4 चेंडू आणि 11 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या शतकातला. 4 चेंडू 11 धावा धावफलकावर लागल्यात. यश काय सांगत नाही आम्ही काय बोलू इथं वसूल. धावसंख्या झाली 12. चांगलं शतक हाताळलं यशने. तिसरं शतक कोण घेऊन येईल. कुणाल कुणाल डेड बॉल. कुणाल पुन्हा टाकावं लागेल. कुणाला चेंडू
सुंदर गोलंदाजी आणि बॅकअप चांगलं मिळालं. आता चौकार होते कारण 3 षटकांना चकवून चेंडू जात होता चौकारावर, पण शेवटच्या क्षणी हाताला लागला आणि तो सीमारेषेच्या आतमध्ये रोखला गेला. एका धावेवर समाधानी लावावं लागलं अक्षयला. कुणाल चांगली फलंदाजी करतो अक्षय, कारण की थेंबे थेंबे तळे जाते. एक धावाने जर विजयाकडे जातोय तर घाई करायची गरज नाही, मग अति घाई आणि नंतर संकटात जाईल. चला फास्ट करायचंय, काय क्षेत्ररक्षण लावायचं लावून घ्या. समोर गेलं, समोर गेलं, बस जवळच बस, नको नको. एकविरा संघाला आणि पंच काय नो चेंडू 1+1. आधीच धावा कमी आणि त्यात जर आपण अतिरिक्त धावा दिल्या तर विजयापासून खूप दूर जाऊ आपण. फुलटॉच चेंडू आणि अक्षयचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण प्रहार करता आला नाही. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. बॅटचे एक्स घेऊन 2 धावांची गरज. शेवटचा चेंडू कुणालच्या शतकातला. 1 धाव. याचं चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो चांगला होता. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. आणि तोही वाईट. कल्याणने चांगली कामगिरी केली, डोक्याला ताप नाही. स्कोरिंग